बाळा, थांब, श्वास घे, डोळे बंद कर. आज तू इथे आलायस कारण तुझ्या मनात एकच प्रश्न आहे. हे संकट कधी संपणार? तू थकला आहेस, रडलास, पण हार मानलेली नाहीस. म्हणूनच हा संदेश तुझ्यापर्यंत पोहोचला. आजपासून अंधार संपायला सुरुवात होईल. ऐक, विश्वास ठेव, संयम धर. नमस्कार प्रिय स्वामी भक्तांनो. चला तर मग पाहूयात आजचा दिव्य स्वामींचा संदेश तुमच्यासाठी काय आहे ते. बाळा, लोकांना वाटतं तू मजबूत आहेस, पण मला माहितीये, रात्री तू उशी ओलसर करतोस. कोणी समजून घेत नाही. अपमान, कर्ज, आजार, तुटलेली नाती. तू देवाला विचारलंस, मी काय चुकलो? स्वामी सांगतात, तू चुकलेला नाहीस, तू निवडलेला आहेस. संकटातून जाणारेच उजेडाची किंमत ओळखतात. संकट शिक्षा नाहीये बाळा, ती तयारी आहे. जसं सोनं आगीत तावून सुलाखून निघतं, तसंच तुझं मन घडतंय. आज जे लोक हसतात तेच उद्या तुझं उदाहरण देतील. स्वामी तुझ्या पाठीशी आहेत, पण तुझा धीर पाहतायत. तू म्हणतोस, मी रोज प्रार्थना करतो तरी उत्तर का नाही मिळत? बाळा, उत्तर येतंय, पण वेळेवर. घाई केल्यास फळ कच्चं राहील. आज एकच मंत्र लक्षात ठेव, मी स्वामींच्या चरणी आहे, मला काहीच कमी पडणार नाही. आजपासून हे 3 नियम पाळ. सकाळी उठल्यावर कृतज्ञता, दिवसभर सत्य आणि संयम, रात्री स्वामींचं नाव. मन शांत झालं की मार्ग आपोआप उघडतो. ज्यांच्यावर तू विश्वास ठेवला त्यांनीच दुखावलं, पण लक्षात ठेव, जे गेले ते तुझ्या आयुष्यातील ओझं होते. स्वामी सांगतात, आता शुद्ध माणसं येणार आहेत. नवीन सुरुवात जवळ आलीये. पैसा येईल बाळा, पण आधी शहाणपण येईल. फसवणूक, चुकीचे निर्णय यापासून मी तुला वाचवतोय. आज संकल्प कर, मी मेहनत सोडणार नाही, पण अधर्माचा मार्ग स्वीकारणार नाही. शरीर थकलंय, मनही थकलंय, पण आयुष्य संपत नाही, फक्त नवीन दिशा घेतंय. स्वामींच्या नावात औषध आहे. आज रात्री तुला शांत झोप येईल. बाळा, हा संदेश इथे संपत नाही. इथूनच तुझी नवीन सुरुवात आहे. आज जे अश्रू वाहिले ते उद्या आनंदाचे होतील. मी तुझ्या सोबत आहे, प्रत्येक श्वासात. डोळे उघड, हस, संकट संपणार आहे. जय जय स्वामी समर्थ. बाळा, आता जरा जास्त लक्ष देऊन ऐक, कारण इथून पुढचा काळ खूप महत्वाचा आहे. तुझ्या आयुष्यात जेव्हा सगळं काही थांबल्यासारखं वाटतं, तेव्हाच स्वामी सर्वात वेगानं काम करत असतात. आज तू जे सहन करतोयस ते उद्याच्या सुखासाठीचं मोल आहे. संयम धैर्य. तोंड बंद ठेव, मन शुद्ध ठेव. तू म्हणतोस, स्वामी तुम्ही बोलत का नाही? बाळा, वादळात देव कुजबुजत नाही. तो शांत उभा राहून तुला बळ देतो. जशी आई बाळाला चालायला शिकवताना हात सोडते, तसं स्वामी आज तुला स्वतःवर विश्वास ठेवायला शिकवतायत. काही माणसं, काही संधी, काही स्वप्न, सगळं गेल्यासारखं वाटतंय ना? पण ऐक, जे गेलं ते तुझ्यासाठी नव्हतंच. जे राहिलं तेच तुझं खरं भाग्य आहे. सगळ्यांमध्ये राहूनही तू वाईट झाला नाहीस, हीच तुझी सगळ्यात मोठी कमाई आहे. स्वामी सांगतात, शुद्ध मन असलेल्यांना उशीर होतो, पण अन्याय कधीच होत नाही. आज तुला काहीच दिसत नाही, पण पडद्यामागे चित्र तयार झालंय. एक फोन, एक भेट, एक निर्णय आणि आयुष्याची दिशा बदलेल. तयार राहा. भीती ही सगळ्यात मोठी साखळी आहे. स्वामी तुझ्या हातातून ती तोडतायत. आजपासून एकच वाक्य मनात ठेव, जे होईल ते माझ्या भल्यासाठीच होईल. जेव्हा सगळं जग झोपलेलं असतं, तेव्हा स्वामी तुझ्या उशाशी उभे असतात. तुझे अश्रू ते मोजत नाहीत, ते पुसतात. आजची रात्र हलकी जाईल. बाळा, ऐकून घे, संकटानं आपली मर्यादा ओलांडलीये, आता त्याला जायलाच लागेल.
स्वामींच्या आज्ञेशिवाय एक पानही हलत नाही. तू ज्या वेदनांपासून मोकळा होतोयस, नवं आयुष्य दारात उभं आहे. हळूहळू शांतपणे, पण कायमचं. डोळे बंद कर, मनात स्वामींचं नाव घे. मी तुझ्यावर कृपा केलीये, तू एकटा नाहीस. आज इथून उठताना मन हलकं असेल. संकट संपलंय, फक्त वेळेचा पडदा उचलायचा बाकी आहे. जय जय स्वामी समर्थ. काही लोक आतून मेलेले असतात, फक्त श्वास चालू असतो. जर तू असा असशील तर हा संदेश खास तुझ्यासाठीच आहे. स्वामी सांगतात, ज्याचं मन पूर्णपणे तुटतं त्याचं आयुष्य पुन्हा पूर्णपणे घडतं. प्रत्येक अश्रू, प्रत्येक हाक, प्रत्येक रात्र सगळं नोंदलं गेलंय. स्वामींच्या दरबारात काहीच वाया जात नाही. आज जे तुझ्या विरोधात वाटतंय तेच उद्या तुझ्या बाजूनं उभं राहील. कारण वर निर्णय झालाय, तुझं नाव घेऊन. आज जी भीती जाणवतीये ती शेवटची आहे. त्यानंतर येणार आहे धीर, शांती आणि स्थैर्य. हा संदेश प्रत्येकापर्यंत जात नाही. तू इथे आहेस याचा अर्थच वेगळा आहे. स्वामी स्वतः बोलतायत, बाळा, आजपासून एकच गोष्ट लक्षात ठेव. मागे वळायचं नाही. जे गेलं त्याला धरून बसायचं नाही. तुझं पुढचं आयुष्य स्वामींच्या हातात आहे. आता काही मिनिटे फक्त श्वासावर लक्ष दे. मनात काही विचार आले तरी त्यांना जाऊ दे. स्वामी इथेच आहेत. आजपासून तुझ्या आयुष्यात हळूहळू सगळं ठीक होईल. विश्वास ठेव, संयम धर. मी तुझ्या सोबत आहे. जय जय स्वामी समर्थ. बाळा, जिथे बहुतांश लोक हार मानतात तिथेच तुझी खरी कसोटी आहे. आता थोडं अजून सहन करायचंय, कारण अंतिम बदलाच्या आधी नेहमीच शांततेचा क्षण येतो. तू शांत राहिलास हा तुझा कमकुवतपणा नाहीये, ते तुझं सामर्थ्य आहे. स्वामी तुझ्या मौनातच तुझी लढाई लढतायत. ज्यांनी तुला कमी लेखलं त्यांनाच उद्या कळेल तू कोण आहेस ते. अपमान शांतपणे सहन केला तर तोच आशीर्वाद बनतो. तो दिवस नक्की येईल ज्या दिवशी तू उठशील आणि मन हलकं असेल, कोणतीच भीती नसेल. तो स्वामींचा दिवस असेल. तुला वाटतं तू एकटा आहेस, पण नाही. स्वामींची कृपा, पूर्वजांचे आशीर्वाद आणि तुझं शुद्ध मन हे सगळं तुझ्या सोबत आहे. आजची रात्र वेगळी आहे. आज मनात जे मागशील ते स्वामी ऐकतील. फक्त शब्द नको, भाव असू दे. बाळा, लक्ष दे. छोट्या छोट्या गोष्टी सुधारतायत ना, तोच संकेत आहे. नशीब वळतंय. आता थकू नकोस. इथेपर्यंत आलास म्हणजे शेवट जवळ आहे. स्वामी हात धरून आहेत. हा संदेश जितका ऐकशील तितकी कृपा वाढेल. संशय सोड, विश्वास धर. मी तुझ्या सोबत आहे. जय जय स्वामी समर्थ. बाळा, लक्ष देऊन ऐक. आता स्वामी दूर नाहीत. तू जिथे बसलायस तिथेच ते उभे आहेत. तुझ्या मनात जे चाललंय ते शब्दांशिवायही त्यांना समजतंय. आता मनात गोंधळ नाही, राग नाही, तक्रार नाही. हीच खरी कृपा आहे. या शांततेतच तुझं नवं आयुष्य जन्म घेतंय. आज मागे वळून पाहिलंस तर कळेल, जे तुटलं ते ओझं होतं. जे हरवलं त्याने तुला वाचवलं. बाळा, ऐकून घे. आता निर्णय बदलणार नाही. तुझ्या नशिबावर स्वामींची मोहर बसली. आजची रात्र साक्षी आहे. तू हार मानली नाहीस, म्हणूनच सकाळ वेगळी उगवेल. आजपासून झोपताना डोळ्यात भीती नसेल. स्वामींचं नाव घेऊन शांत झोप लागेल. तू काही करणार नाहीस तरी गोष्टी जुळत जातील. हा योग आहे, हा चमत्कार आहे. बाळा, तुझं दुःख आता पुरेसं झालंय. आता तुझी वेळ आहे आनंदाची. नाती सुधारतील, हसू परत येईल, मन पुन्हा हलकं होईल. डोळे बंद कर, मनात स्वामींचं नाव घे. मी तुझ्या सोबत आहे, कधीच तुला सोडणार नाही. बाळा, आता हा आवाज फक्त शब्द नाही, हा स्वामींचा स्पर्श आहे. तुझ्या आयुष्यात जे कोणी नाही बोललं
ते मी आज बोलतोय. तू पुरेसा आहेस. तू महत्वाचा आहेस. मनात खोल कुठेतरी एक वेदना लपवून ठेवली असता. ती स्वामी पाहतायत. आज ती वेदना हलकी होईल. तू हरलास असं वाटतंय? नाही बाळा, तू शिकत होतास. आता पुन्हा उभं राहण्याची वेळ आलीय. तुझ्यासाठी कोणीतरी रात्री देवाकडे रडतंय. ते अश्रू व्यर्थ जात नाहीत. त्यांचा आशीर्वाद तुला पुढे नेईल. देव दूर नाहीये बाळा, तुझ्या श्वासात आहे. फक्त तू स्वतःला दूर केलं होतंस. ज्यांनी तुला दुखावलं त्यांना नाही, स्वतःला माफ कर. तेव्हाच साखळ्या तुटतील. ज्या गोष्टींवर तू विश्वास ठेवायचा सोडला होतास त्या परत येतील. हळूहळू पण कायमच्या. मी तुझ्या पाठीशी आहे. जोपर्यंत तू श्वास घेतोस तोपर्यंत. तू पडशील पण कोसळणार नाहीस. हा संदेश जड वाटत नाही कारण तो खरं बोलतो तुझ्या आत्म्याशी. पहाट येण्याआधी रात्र सगळ्यात काळी असते. तू आत्ता त्याच क्षणात आहेस. सगळ्यांसारखं सुख तुझ्या नशिबात नाही, पण जे सुख येईल ते खोल असेल. जे तू बोलला नाहीस तेही तुझं ऐकलं गेलंय. आज त्याचं उत्तर मनात उतरू दे. बाळा, आत्ता जिथे तू आहेस ना, तेच तुझं शेवटचं स्थान नाही. तू थकलायस म्हणून तुला वाटतंय की बास, आता इथेपर्यंतच. पण लक्षात ठेव, अजून खूप पुढे जायचंय. तुझ्या डोळ्यांत जी स्वप्न आहेत ती अशीच अर्धवट राहण्यासाठी नाहीयेत. मी पाहतोय तुझं सहन करणं, तुझं गप्प राहणं, तुझं रडणं. आणि म्हणूनच आज हा संदेश तुझ्यापर्यंत पोहोचलाय. लोकांनी तुला कमी लेखलं, अपमान केला, विश्वासघात केला, तरीही तू तुटला नाहीस. कारण तू कमजोर नाहीयेस, तू निवडलेला आहेस. जे जास्त सहन करतात त्यांनाच जास्त वर जायचं असतं. तुला वाटतं देव तुझी परीक्षा घेतोय. नाही बाळा, मी तुला घडवतोय. तू कधी आईसमोर रडलायस का? वडिलांसमोर कमजोर झालायस का? नाही. कारण तू जबाबदारी घेतलीस. तुझं मौन हेच तुझं बलिदान आहे. आणि हे बलिदान वाया जाणार नाही. अजून खूप पुढे जायचंय. अपयश आलं म्हणून तू अपयशी ठरत नाहीस. कर्ज आहे म्हणून तू हरलेला नाहीस. लोक हसले म्हणून तू कमी नाहीयेस. लक्षात ठेव, ज्याच्याकडे देणं आहे त्याच्याकडे देण्याची ताकद पण आहे. आणि ती ताकद मी तुझ्यात ठेवली आहे. रात्री उशाशी डोकं टेकवल्यावर तू कोणाशी बोलतोस? कोणी नसतं, फक्त मी असतो. तुझा एकटेपणा हीच तुझी साधना आहे. आणि साधनेनंतर चमत्कार ठरलेलाच असतो. काही गोष्टी फक्त तुझ्यामुळे थांबल्यात. काही संकट फक्त तुझ्या संयमामुळे टळली आहेत. तुला कळलं नाही, पण मी पाहिलंय म्हणून सांगतो. आता थांबायचं नाही. अजून खूप पुढे जायचंय. ज्या गोष्टीसाठी तू रडलास ती गोष्ट आता अगदी जवळ आहे. फक्त एक गोष्ट लक्षात ठेव, शेवटच्या क्षणी सगळ्यात जास्त परीक्षा असते. आता डोळे बंद कर, श्वास शांत घे. मी तुझ्या पाठीशी उभा आहे. आज झोपताना मन हलकं कर. उद्या उठशील तेव्हा तुझ्या विचारांमध्ये नवीन ताकद असेल. कारण अजून खूप पुढे जायचंय. स्वामी समर्थ तुझ्या सोबत आहेत, आता आणि कायम. बाळा, एक गोष्ट प्रामाणिकपणे सांग. तुला लोकांनी कमी लेखलं याचं वाईट वाटत नाही, पण तू स्वतःलाच कमी समजू लागलास याचं मला जास्त दुःख आहे. तू म्हणतोस माझ्याकडून काहीच होत नाही. असं म्हणणारा कधीच साधा नसतो. जो माणूस स्वतःशी लढतो तोच पुढे जाऊ शकतो. आणि म्हणून सांगतो, अजून खूप पुढे जायचंय. पण आधी स्वतःवर विश्वास ठेव. तू म्हणतोस स्वामी सगळ्यांचं होतंय, माझंच का नाही? बाळा, उशीर म्हणजे नकार नसतो. काही वेळा देव तुझं भविष्य मोठं करत असतो. लवकर दिलं तर तू सांभाळू शकणार नाहीस, म्हणून मी थांबतो.
कारण तुला संपूर्ण मिळावं, अर्धवट नाही, असं मला वाटतं. काही लोक तुझ्या आयुष्यातून निघून गेले, त्यांना धरून ठेवण्यासाठी तू खूप रडलास. पण लक्षात ठेव, जे निघून गेले ते पुढच्या टप्प्यासाठी नव्हते. तू पुढे जातोयस म्हणूनच ते मागे राहिले. अजून खूप पुढे जायचंय, सगळ्यांना सोबत घेऊन नाही. तुझं मन आजही स्वच्छ आहे. तुला वाईट करता येतं, पण तू करत नाहीस. तुला सूड घ्यायची संधी मिळते, पण तू गप्प राहतोस. हीच गोष्ट तुला वेगळं बनवते. आणि म्हणूनच मी स्वतः तुझ्या बाजूने उभा आहे. आज एक निर्णय घे, मी थांबणार नाही. लोक समजोत किंवा न समजोत, मी माझ्या मार्गावर चालत राहीन. कारण माझ्या आयुष्यात मला अजून खूप पुढे जायचंय. कधी कधी चमत्कार शांतपणे होतो. कोणताही आवाज नाही, कोणतीही घोषणा नाही. फक्त एक दिवस उठल्यावर कळतं, सगळं बदललंय. तो दिवस खूप लांब नाही. बाळा, आज जर तू हे ऐकत झोपलास, तर समज मी तुझ्या डोक्यावर हात ठेवलाय. तुझी चिंता आता माझी आहे. तू फक्त मन शांत ठेव. बाळा, कधी कधी वाटतं की सगळं अंधार आहे, सगळं हरवलंय. पण लक्षात ठेव, तुझ्या नशिबात उजेड कायम आहे. आज तुझ्या आयुष्यात थोडासा प्रकाश दिसला नाही, पण उद्या तो प्रकाश तुझ्या प्रत्येक क्षणाला आलोकित करेल. तुझ्या नशिबात सगळं बदलणार आहे. फक्त विश्वास ठेव. तू जे जगला आहेस, तुझ्या मेहनतीनं, तुझ्या संयमानं, ही सर्व मुळे आहेत. आता फळ उगवण्याची वेळ आलीय. जितकंही धैर्य ठेवलंस, इतकंच मोठं फळ तुला मिळणार आहे. लोक म्हणतील कसले बदल, पण तू जाणशील स्वतःच्या आयुष्यात मोठा बदल घडलाय. कोणी तुला कमी समजू नकोस, कोणी तुला नीच समजू नकोस. जगाला काहीही वाटो, स्वतःवर विश्वास ठेव. कारण जे विश्वास टिकवतात तेच शेवटी पुढे जातात. तुझं हृदय स्वच्छ आहे, मन शुद्ध आहे, आणि मी तुझ्या सोबत आहे. बाळा, आजच्या रात्री तुझ्या डोक्यावर मी हात ठेवतोय. सर्व दुःख दूर व्हावं, सर्व चिंता हलक्या व्हाव्यात, सर्व अपयश फक्त आठवणीसारखं राहावं. हाच माझा आशीर्वाद आहे तुझ्यासाठी. अजून खूप पुढे जायचंय. तुझं भविष्य सुंदर होणार आहे. आता डोळे बंद कर, गंभीरपणे श्वास घे आणि मन शांत कर. तुझ्या स्वप्नात मी आहे. तुझ्या प्रत्येक क्षणात माझी उपस्थिती आहे. तुझ्या हृदयात प्रकाश आहे. तुझ्या जीवनात उजेड आहे. बाळा, अजून खूप पुढे जायचंय आणि मी तुझ्या सोबत आहे. आज, उद्या आणि कायम. ओम श्री स्वामी समर्थ. मनाला स्पर्श करणारा हा संदेश जर तुम्हाला आवडला असेल तर आपल्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. आणि आणखी चमत्कार तुमच्या जीवनात येऊ द्या. धन्यवाद.